सीतेचा वंसा, रामाचा वंसा, जन्मजन्मीचा वंसा. पावट्याची देवपूजा करून राटा डाळ शिजलेली बघा, तांबडं फुटताच घातलेली, येळवणी पण करून झालेली, पीठ पण मळून झालेलं. पुराण करायचं होतं. पुराणच्या वेळेला बेत जरा घोटाळला व अहो वाटीनं करायला गेलं, वाटीनं खसकतच नव्हती. मग ना फुलपात्र घेतलं, मग खसा खिसणी सरकली आणि काय पुराण एकदम गॉड नरम मुलायम झालं होतं. अहो पटकन आता काहीतरी फोडणी द्यायची शेकला, तर चटणी संपली. अशा गडबडीच्या टायमाला गॅस तरी संपतो, नाही तर चटणी तरी संपते. आणि हे असलं सगळं कोपऱ्यात असतं. तिकडं हुडकून काढायला 10-15 मिनटं गेली आणि काय फोडणी तडाडा बसली, नुसता शेक धूर एकत्र निघालाच पाहिजे त्याचा. आणि परत आहे ना असल्या टायमालाच फोन येतात, त्यामुळे अजून उशीर होऊन गेला. पोळ्या अशा गुबगुबीत नरम झो म्हणून पुरण घालून बनवल्या. आणि आपल्या घरात एक माणूस असतो की त्याला पोळ्या आवडत नाही, त्याच्यासाठी 2 चपात्या, अहो कारभारासाठी 2 चपात्या केल्या. आणि संक्रांतीला नैवेद्य झाला. थोबड्याची अंबाबाई, जगदंबा, कालिका माता सगळं काय झालेली होती. आता ना मेकअप केल्यावर भेटूया बरं का.